सध्या भारत देशामध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे। नियोजित वेळेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील अशा पद्धतीचं सूतोवाच खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलेलं आहे आणि म्हणून देश लोकसभेच्या तयारीला लागलेला आहेच आहे। आता त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये विधानसभा देखील होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये होऊ लागलेली आहे। आणि मग जर महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसभेच्या बरोबर झाल्या तर वेगवेगळ्या मतदारसंघाचे चित्र कशा पद्धतीचे राहतील याचा आपण अभ्यास करत असतो आणि त्या दृष्टीने आपण आज एका विधानसभा मतदारसंघाचा विचार करणार आहोत। तो मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ आणि त्यातली त्यात बीड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावी नेते माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांचं नेमकं काय चाललंय ह्याची खबरबात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन। आता जनप्रबोधनच्या चॅनलचे जे जुने प्रेक्षक आहेत या सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगायची आहे की मागच्या 1.5 महिन्यामध्ये आपण व्हिडिओ करू शकलेलो नाहीत। त्याला प्रकृतीचं कारण होतं। आता व्यवस्थित आहे आणि इथून पुढे आपण रेग्युलर हे व्हिडिओ निश्चितपणे देणार आहोत। तर विषय असा होता की माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांचं नेमकं चाललंय काय, कुठे आहेत जयदत्तांना, काय करत आहेत, त्यांचं मागच्या 4 वर्षात काय काय झालेलं आहे आणि भविष्यात ते काय करू शकतात याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे। तसं जयदत्त क्षीरसागर किंवा क्षीरसागर फॅमिली यांचा आणि बीड जिल्ह्याचा खूप जवळचा आणि मोठा संबंध आहे। मागच्या 40-50 वर्षामध्ये क्षीरसागर फॅमिलीनी बीड जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये अबाधित आपलं स्थान राखलेलं आहे। विशेषतः अण्णांच्या आई खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी वेगवेगळ्या पदावर राहून आणि विशेषतः लोकसभेमध्ये दीर्घकाळ त्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्या काळी मानणारा खूप मोठा वर्ग होता। एक हाती असं म्हणता येईल अशी सत्ता खासदार केशर काकूंच्या काळामध्ये क्षीरसागर घराण्याची होती आणि त्याच्याच माध्यमातून क्षीरसागर घराण्यामध्ये शिक्षण संस्था असतील, सहकारी संस्था असतील किंवा कार्यकर्त्यांचं जिल्हाभर जाळं असेल हे पसरलेलं आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2019च्या पूर्वी या घराण्यामध्ये फूट पडली आणि जयदत्तांनांचे पुतणे सध्याचे आमदार संदीप भैया क्षीरसागर हे वेगळे झाले। 2019 मध्ये एक दुसरी घटना घडली, ती म्हणजे जयदत्तांनांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आता हा जो शिवसेनेमधला त्यांचा प्रवेश होता तो प्रवेश खरं म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये करायचा होता अशा पद्धतीचं म्हणजे बोललं जातं। परंतु भाजप शिवसेनेच्या तिकीट वाटपाच्या गोष्टीमध्ये मेळ बसणार नाही म्हणून त्यांना शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी आणि त्यांनी घेतलेला हाच निर्णय त्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये अंगलट आला अशाही पद्धतीची चर्चा आहे। कारण त्यांचं एकूण व्यक्तिमत्व, मागचं जे त्यांचं बॅकग्राऊंड होतं, त्यांना मानणारा जो मतदार होता तो आणि त्यांनी घेतलेला निर्णय याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन निर्माण झालं आणि त्यांचा पुसटसा पराभव 2019ला झाला होता। आता हा 2019ला पराभव जरी झाला तरी जयदत्तांनांनी लोकांची साथ सोडली नाही, लोकांनी त्यांची सोडली नाही। कोरोनाच्या काळामध्ये ते लोकांच्या बरोबर, गरीब माणसांच्या बरोबर अतिशय ताकदीनं उभे राहिले। साधारणपणे 15,000 कुटुंबांना त्यांनी म्हणजे किराणा वस्तू देऊन वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करून कोरोना काळामध्ये त्यांना सहाय्य केलेलं आहे आणि त्या काळापासून अगदी आतापर्यंत जनतेच्या ते कायमस्वरूपी संपर्कात आहेत। ही जयदत्तांनांची खरे म्हणजे फार मोठी जमेची बाजू आहे। तर हे मागच्या 3-4 वर्षामध्ये ते संपर्कात आहेत।
परंतु जनतेच्या संपर्कात असताना राजकीय निर्णय घेण्यामध्ये मात्र त्यांना जरा अडचण होत आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये ते असल्याचं बोललं जातं. कारण कसं आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना वेगवेगळी झाली, त्यावेळी जयदत्त अण्णांना निर्णय करता आला नाही आणि त्यांचा निर्णय झाला नाही, त्याच्यामधूनच उद्धव सेनेमधून त्यांना बाजूला जावं लागलं. आता ते शिवसेनेमध्ये पण नाहीत आणि कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पण नाहीत. कार्यकर्ते किंवा जनतेमध्ये अशी चर्चा होत असते की ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात. त्यांचं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सख्य हे बीड जिल्ह्याला तसं नवीन नाही आहे आणि म्हणून असे अंदाज बांधले जातात की जयदत्त अण्णा हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात. परंतु त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय अजून तरी घेतलेला नाही आहे. याच्या मागं काय कारण असेल ते त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना माहीत आहे आणि म्हणून त्यांचा निर्णय झाला नाही. ते दोलायमान परिस्थितीत आहेत आणि अशा वातावरणामध्ये कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब होणं हे देखील साहजिक होतं आणि याच्यामध्ये खुद्द त्यांचे दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे देखील डिस्टर्ब झाले आणि योगेश क्षीरसागरांना हे सगळं जे वातावरण आहे ते थोडंसं अडचणीचं वाटलं आणि त्यांनी निर्णय घेतला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटामध्ये निघून गेले आणि म्हणून संदीप भैया अगोदर गेले, त्याच्यानंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर गेले. जयदत्त क्षीरसागर हे आता फॅमिलीमध्ये एकाकी पडलेले आहेत, अशा पद्धतीचं वातावरण आहे. परंतु जयदत्त क्षीरसागर यांचं नाव मोठं आहे. विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर त्या उंचीचा, त्या क्षमतेचा, तितका लोकसंपर्क असणारा आणि लोकांची ट्रस्ट असणारा नेता म्हणून जयदत्त क्षीरसागरांकडेच बघितलं जातं अजूनही बीड जिल्ह्यामध्ये. म्हणजे ती त्यांची जमेची बाजू आहे. म्हणून योगेश क्षीरसागर बाजूला गेले किंवा संदीप क्षीरसागर बाजूला गेले म्हणून त्यांची राजकीय ताकद फार कमी झालेली आहे, अशा पद्धतीनं अंदाज लावण्याची तशी काही गरज नाही आहे. तर एकंदरीत त्यांची मतदारसंघामधली ताकद अबाधित आहे आणि असं असलं तरी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होऊ शकतं याचा देखील आपल्याला या निमित्तानं विचार करावा लागतो. आता बीड विधानसभेमध्ये दोन शक्यता आहेत. एक शक्यता अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर हे त्यांचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्याकडेही माजी आमदार सय्यद सलीम हे उमेदवार असू शकतात, अशा पद्धतीच्या अटकळी बांधणाऱ्या लोकांची कमी नाही आहे. म्हणून त्यांच्या दोघांपैकी एक उमेदवार हा निश्चित असणार आहे. आता जयदत्त अण्णा क्षीरसागर हे जर असेच तळ्यात मळ्यात भूमिकेत राहिले आणि त्यांनी जर राजकीय निर्णय केला नाही तर मग भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा एक उमेदवार राहील. तर तो उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असू शकतात किंवा डॉक्टर योगेश क्षीरसागर असू शकतात. म्हणजे एकीकडे संदीप क्षीरसागर किंवा माजी आमदार सय्यद सलीम आणि दुसरीकडे राजेंद्र मस्के किंवा योगेश भैया क्षीरसागर आणि तिसरीकडे जयदत्त अण्णा क्षीरसागर, अशा पद्धतीची तिरंगी लढत होऊ शकते. लढती किती रंगीही झाल्या तरी एक अजून 2-4 फॅक्टर बीडमध्ये येऊ शकतात. ते 2-4 फॅक्टर म्हणजे BRSचे दिलीप अण्णा गोरे हे सुद्धा निवडणूक लढवू शकतात आणि चांगल्या प्रकारे ते निवडणुकावर प्रभाव पण टाकू शकतात. त्याच्यानंतर वंचित आघाडीचा उमेदवार पण बीड विधानसभेमध्ये येऊ शकतो, MIMचा उमेदवार पण येऊ शकतो. म्हणजे एक 6-7 उमेदवार देखील निवडणुकामध्ये येऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं एक शक्यता आहे की तिरंगी निवडणूक होईल आणि दुसरी एक शक्यता आहे की जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर निवडणूक कशी होईल, तर ती निवडणूक दुरंगी होईल. कारण मग राजेंद्र मस्के आणि योगेश भैया यांना जयदत्त अण्णांच्या बरोबर उभं राहावं लागेल. कारण जयदत्त अण्णा क्षीरसागर हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार, याचा अर्थ त्यांना तिकीट मिळेल हे निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार राहिले तर लढत दुरंगी होईल आणि भाजपचे उमेदवार नाही राहिले, अपक्ष उमेदवार राहिले तर लढत तिरंगी होईल. तर एकूण तिरंगी लढतीमध्ये काय किंवा दुरंगी लढतीमध्ये काय,
जयदत्तांना क्षीरसागर यांची राजकीय ताकद ही निश्चितपणे बीड मतदारसंघामध्ये निवडून येण्या इतकी राहिलेली आहे आणि ती असणारच आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आता ते पुढे जाऊन कशा पद्धतीनं फायदा घेतात हे निश्चितपणे आपल्याला बघायचं आहे. दुसरा एक विषय आपल्याला या ठिकाणी बोलायचा आहे तो म्हणजे सध्याचे जे आमदार आहेत बीडचे यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सीचा एक जो फॅक्टर आहे तो मोठ्या प्रमाणावर काम करेल. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मागच्या वेळी जे क्षीरसागर फॅमिलीचे सगळे विरोधक एकत्र झाले होते, ज्याच्यामध्ये माजी मंत्री सुरेश अण्णा नवले होते किंवा अजून वेगवेगळे क्षीरसागर विरोधक सगळे संदीप भैया यांच्या बाजूनं एकतर्फी उभे राहिले होते, ते देखील संदीप भैया यांच्या बाजूनं आत्ता उभे राहणार नाहीत अशी शक्यता आहे. आणि तिसरी गोष्ट की आमदारांच्या बाबतीमध्ये विशेषतः कर्मचाऱ्यांबरोबर व्यवस्थित न वागणं, गुत्तेदारांबरोबर अनवॉन्टेड इंटरेस्ट ठेवणं, जनतेशी संपर्क व्यवस्थित न ठेवणं, अशा पद्धतीचं त्यांच्या विरोधामध्ये वातावरण बीड विधानसभेमध्ये आहे. याचा फायदा जयदत्त अण्णांना होऊ शकतो. तर हे बीड विधानसभेमध्ये घडू शकतं. जयदत्त अण्णांच्या बाबतीमध्ये अजून एक दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की त्यांच्या बाबतीमध्ये एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांची इमेज आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचं कुठलंही गालबोट अजूनही त्यांना लागलेलं नाही आहे. म्हणजे आता हे जे करंट क्षीरसागर आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये जसं भ्रष्टाचाराचे वेगवेगळे विषय समोर आलेले आहेत, कर्मचाऱ्यांना मारहाणीचे विषय समोर आलेले आहेत, तसं जयदत्त अण्णांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांच्या आयुष्यामध्ये समोर आलेलं नाही आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांचा एक कार्यकर्ता वर्ग आणि त्यांचं नाव हे बीड विधानसभेमध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून त्यांचा व्यवस्थित जर निर्णय झाला तर बीड विधानसभेमध्ये ते प्रमुख दावेदार म्हणून पुढं येऊ शकतात. हा म्हणजे खरं म्हणजे आजचा आपला चर्चेचा विषय होता. आता ही जयदत्त अण्णांची आपण घेतलेली खबरबात होती, तर ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला त्यांच्या संबंधानं काही माहीत असेल एखादी खबर तर ती तुम्ही कॉमेंट करून टाकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.